तिलाच एक महत्त्वाची बातमी आहे। जयदीप आपटेला मालवणच्या कोर्टात हजर करण्यात आले। काल पुतळ्याचा शिल्पकार आणि आरोपी जयदीप आपटेला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती। जयदीपला कल्याणमधनं ही अटक झाली होती। मुख्य म्हणजे त्याला त्याच्या कल्याणच्याच राहत्या घरातनं बेड्या ठोकल्यात। आपटे हा कुटुंबियांना भेटण्यासाठी आला असताना ही अटक झाली आहे आणि त्यानंतर आता कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। खरं तर घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मित्रांनी सुद्धा जयदीपला स्वतः आत्मसमर्पण करण्यास सांगितलेलं होतं आणि ज्यावेळेला तो आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी कल्याणमध्ये आला त्यावेळेला त्याला अटक करण्यात आली। मात्र जयदीप आपटेच्या वकिलांनी असं म्हटलेलं आहे की जयदीपनं स्वतःच आत्मसमर्पण केलेलं आहे, त्याला अटक झालेली नाहीये। आता मात्र कोर्टात हजर करण्यात आलेला आहे जयदीप आपटेला। मालवणमधल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्यानं बनवलेला असा जयदीप आपटे, ज्याला आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात, गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, कोर्टात आता सध्या आणलेला आहे जयदीपला, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच एकंदरीत सांगायचं झालं तर आता काही वेळापूर्वीच जयदीप आपटे आहे त्यांना हे केलेलं आहे, मालवणच्या पोलीस ठाण्यात आणलेलं आहे। त्यानंतर त्याची चौकशी होईल। चौकशी झाल्यानंतर काही वेळातच मात्र त्याला न्यायालयात नेणार येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र सध्याची जी अपडेट येतात त्याच्यामध्ये काय काय आणखीन महत्त्वाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, काही कळू शकले का? अद्यापपर्यंत पोलीस कुठल्याही प्रकारची माहिती देत नाहीत, परंतु पोलीस स्टेशनच्या बाहेर मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। कोर्टचे मालवण जे कोर्ट आहे त्या कोर्टच्या बाजूला सुद्धा कडेकोट पोलीस बंदोबस्त तिथं ठेवण्यात आलेला आहे। प्रज्ञा, जयदीपचे वकील भेटलेले आहेत का? त्यांच्याशी काही बोलणं झाले का? काही कळू शकले का? जयदीप यांचे वकील काही वेळापूर्वीच कोर्टामध्ये आलेले आहेत काही वेळापूर्वीच। आता त्यानंतर त्यांची भेट होईल, त्यानंतर ते सविस्तर माहिती देतील। त्यांचं म्हणणं असं आहे की रिमांड झाल्यानंतरच मला जी काही माहिती असेल ती माहिती मिळेल, त्यानंतर मी मीडियाशी माहिती देईन, असं यांच्या वकिलांनी माहिती दिलेली आहे। गुरुप्रसाद, त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे, अटक करण्यात आली नाहीये, असं त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे की त्यांनी ते स्वतः रिमांड झालेले आहेत, स्वतः हजर झाले होते, असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।